मराठा आरक्षणाच्या वादात प्रत्येक जण आपली राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप झाला। पण या सगळ्या आरोप प्रत्यारोपात छगन भुजबळांनी पुन्हा एकदा ओबीसी नेता म्हणून आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं। तर एकनाथ शिंदे हे मराठा मुख्यमंत्री म्हणून मराठा समाजाच्या जास्त जवळ गेले। मनोज जरांगे पाटील जेव्हा आक्रमक झाले होते तेव्हा सरकारच्या वतीनं केवळ एकनाथ शिंदे समोर येऊन निर्णय घेत होते। दोन्ही उपमुख्यमंत्री सावध भूमिका घेत असताना शिंदे मात्र पुढे सरसावले। छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा आरक्षण देण्याचं आश्वासन असो किंवा शिंदे समिती गठीत करून कुणबी नोंदी तपासण्याच्या सूचना असो, यामुळे झालं असं की मराठा नेता म्हणून शिंदेंना सहानुभूती मिळत गेली। मात्र मराठा मुख्यमंत्री होण्याच्या नादात एकनाथ शिंदेंनी काही गोष्टी गमावल्याची चर्चा रंगतीये, ज्याचा फटका त्यांना आगामी निवडणुकातही बसू शकतो। नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत। मी मराठा समाजाचा आहे, आयुष्यभर समाजासाठी राबलोय। मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देणार। भर दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषण सोडून शिवरायांची शपथ घेतली आणि मराठ्यांना आरक्षण देणारच असं आश्वासन दिलं। आंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंचं उपोषण तोडल्यानंतर शिंदेंची ही शपथ मराठा समाजाच्या मनात शिरण्याचा मार्ग अजून सोपा करणारी होती। त्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवून जरांगेंनी मात्र मुख्यमंत्री शिंदेंवर विश्वास दाखवला। यामुळे मराठा नेता किंवा मराठा मुख्यमंत्री म्हणून शिंदेंवरची विश्वासार्हता वाढली। पण मराठा मुख्यमंत्री होण्याच्या नादात काही गोष्टी एकनाथ शिंदेंच्याच अंगलट येऊ शकतात। सगळ्यात पहिलं म्हणजे आपली मराठा वोट बँक स्ट्रॉंग करण्याच्या नादात शिंदे ओबीसींची नाराजी ओढवून घेतायत का असा प्रश्न उपस्थित होतो। कारण जरांगेंचं उपोषण मागे घेण्यासाठी आंतरवाली सराटीत दाखल होणं असो किंवा मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी शिवरायांची शपथ घेऊन आश्वासन देणं असो, शिंदे एका दृष्टीनं जरांगेंच्या मागण्या पूर्ण करत होते आणि यातून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या जरांगेंच्या मागणीला हवा दिली जाते अशी चर्चाही रंगली। पण जरांगेंच्या मूळ मागणीलाच ओबीसींचा विरोध आहे। पण ज्या गतीनं कुणबी नोंदी सापडल्या त्या सापडण्यासाठी शिंदेंनी जशा सूचना दिल्या, यामुळे ओबीसी समाज मुख्यमंत्री शिंदेंवर नाराज असल्याचं म्हणलं जात होतं। आता आपल्या निर्णयांमधून किंवा मराठा समाजाला जवळ करण्याच्या नादात शिंदेंनी ओबीसींना दुखावलंय का, ते ओबीसींची नाराजी ओढवून घेतायत का असा प्रश्न उपस्थित होतो। कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बंडानंतर राज्यातल्या दोन बड्या पक्षांमध्ये फूट पडली, परिणामी मतांची देखील विभागणी झाली। ओबीसी ही भाजपची सगळ्यात मोठी वोट बँक असली तरी केवळ त्यांच्याच मतांवर अवलंबून राहून भाजपलाही चालणार नाही। त्याचप्रमाणे शिंदेंनाही निवडणुकात आपलं वर्चस्व राखायचं असेल तर सगळ्यांना सोबत घेणं गरजेचं आहे। मराठा कार्ड खेळताना शिंदेंना ओबीसींना दुखावणंही चालणार नाहीये। दुसरं म्हणजे जेव्हा कोणी आलं नाही तेव्हा शिंदेंनी पुढं होऊन मराठा आरक्षणासाठी हालचाली केल्या। अनेकदा दोन्ही उपमुख्यमंत्री सावध भूमिका घेत असताना शिंदे मात्र महत्त्वाचे निर्णय घेत होते, सूचना देत होते। आता जर मराठा ओबीसी वाद चिघळला तर गोष्टी ही शिंदेंच्या चांगलट येऊ शकतात। याबद्दल जर बोलायचं झालं तर शिंदेंना पुढं करून फडणवीस पवारांनी सेफ भूमिका घेतल्याचं म्हणलं जात होतं। जरांगेंच्या मागणीनुसार शिंदेंनी मराठवाड्यानंतर संपूर्ण राज्यातल्या कुणबी नोंदी तपासण्याबाबतचा GR काढला होता। त्यानंतर हळूहळू करत लाखोंच्या संख्येनं कुणबी नोंदीही सापडल्या। पण यावरून छगन भुजबळांनी आक्रमक पवित्रा घेतला होता। ज्या पद्धतीनं सातत्यानं कुणबी प्रमाणपत्र दाखले चुकीच्या पद्धतीनं सापडतायत, लिंगायत आणि इतर समाजाचे लोक पण पाठवत आहेत, कोणाकोणाला दाखले देणार आणि ओबीसी मध्ये आरक्षण देणार, हळूहळू मागण्या वाढत चालल्यात अशी टीका छगन भुजबळांनी केली होती। यामुळे संपूर्ण राज्यातल्या कुणबी नोंदी तपासण्याचा आदेश चुकला का अशी चर्चाही होती। आता एकनाथ शिंदे बंड करून मुख्यमंत्री झाले खरे, पण या बंडामुळे उद्धव ठाकरेंना जास्त सिंपथी असल्याचं चित्र आहे। मग मराठा वोट बँक स्ट्रॉंग करणं हा एक मुद्दा बाजूला ठेवला तर अशा परिस्थितीत पक्ष बळकट करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी काय केलं असा प्रश्नही उपस्थित होतो। शिवाय शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामुळे एकनाथ शिंदेंच्या अडचणी आधीच वाढल्यात। 10 जानेवारीला दुपारी 4 नंतर आमदार अपात्रतेचा निकाल लागू शकतो। हा निकाल शिंदेंच्या विरोधात गेला तर सरकारचं काय होणार असा प्रश्नही उपस्थित होतो। पण मराठा आरक्षणात मराठा विरुद्ध ओबीसी वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आतापर्यंत घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।